तर आम्ही निघालो आहोत लोअर परेलला लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर बघूया आता लालबागच्या राजाचे दर्शन होतात की नाही. तर चला मग बघूया. लालबाग आपण लोअर परेलला आणि आपण फिरत आहोत. आता कुठे गेले? काय खाताय तुम्ही दोघं? तर आता आम्ही पोहोचलो आहोत गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता रांग किती मोठी आहे, खूपच मोठी लाईन लागली आहे. लालबागच्या राजाला तर निघालोय, पण ती लाईन बघूनच आम्ही थोडं मागे झालो की आपल्यासोबत लहान पोरं असल्यामुळे आम्ही लाईनीत उभं नाही राहिलो. हे पिहूचे नखरे बघा, काय करते पिहू. हा लालबागचा बाहेरचा सेटअप आहे, खूपच मस्त होता. मला तर असं वाटलं की जाऊ, बट नाही गेले मी. आणि आमच्यासोबत होते स्वरा आणि स्वराची मम्मी. स्वरा मीन्स पिहूची मैत्रीण आरुषी आणि स्वरा, तुम्हाला तर माहीतच असेल. आणि हे तिचे वडील, तिची मम्मी, तिचे वडील आणि स्वरा. आम्ही असं 5 जण गेलो होतो. आणि आता उभं राहिलं कंदमुळं खायला. पिहू काय घेते ते. आणि तिथून आम्ही निघालो आहोत चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आज जाऊ दे. आम्ही दर्शन आमचं खूपच छान झालेलं. मला भूक लागली, थोडंसं खायला. काय खाते पिहू? पिहू काय खाते? नाव काय? पोटॅटो? पोटॅटो? एडी चिप्स नाही. पोटॅटो ट्विस्टर, ट्विस्टर पोटॅटो. ही रांग तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची लाईन. इतकी मोठी लाईन असल्यामुळेच आम्ही ती लाईन काही लावली नाही आणि आम्ही दुसऱ्या बाप्पाच्या दर्शनाला निघालो. आणि तिथे एक दादा रांगोळी काढत होता, तुम्ही बघू शकता. ती रांगोळी किती छान आहे. आणि ती तुम्हाला रांगोळी आवडली की नाही मला कमेंट करून सांगा. आणि इथून आम्ही आलो आहोत आता चोर गल्लीत. काय आहे तुमच्याकडे सांगा बरं आता. ऑल ओव्हर स्पेशल रबडीमध्ये आहे, कुल्फी स्पेशल. हो, त्याच्यामध्ये वगैरे पेरू आहे, सीताफळ आहे. तर आता आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे. इथे सर्व फ्लेवरची तुम्हाला आईस्क्रीम मिळतील. आईस्क्रीमचा टेस्ट एकच नंबर होता. इथूनच पुढे आल्यावर आम्ही अजून एका बाप्पाचं दर्शन घेतलं. इथलं डेकोरेशन खूपच मस्त होतं. चला तुम्हाला चल का शिशी वर नाही चढायचं. बाप्पाचे पाय पडायचे. चल तुला पैसे नाही. पिऊला तर खूपच मजा येत होती. पिऊ असं बाप्पांच्या दर्शनाला असं पुढे पुढे जाऊन त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन करत होते. तुम्ही बघा पिऊ किती छान दर्शन करते. तिला तर लय जळत होते. नको येऊस तू माझ्यासोबत. जा तू तुझं कुठे जायचंय तिथे. जाते कुठे. आणि आता आमचे दर्शन झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत घराच्या मार्गाला. आत्ता ट्रेन बंद होती म्हणून स्टेशनवर सगळी पब्लिक अशीच बसली होती. मग आम्ही विचार केला 4 वाजले, मार्केटमध्ये जाऊन थोडीशी भाजी घेतलेली आहे. तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि आमचे लालबागच्या राजाचं दर्शन काही झालेलं नाही आहे, कारण स्वरा आणि पिहू लहान होती आणि त्या लाईनीत आम्ही उभं राहू शकत नव्हतो. म्हणून आम्ही
तिथले दर्शन काही केले नाही. पण बाकीच्या गणपतीचे दर्शन खूपच छान झालेले आहेत. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. चला बाय बाय.